संडे आहे आणि आम्ही बाहेर जाणार नाही असं होईल का? बाहेर खूप पाऊस झाला तरीसुद्धा आम्ही बाहेर निघालेलो आहोत. तर आम्ही कुठे चाललो हे तर तुम्हाला पुढे समजेलच, पण त्याच्या आधी आम्ही मस्त असं दोघांनी मस्त असं ड्रेसअप केलं होतं आणि इथे काहीतरी जोक झाला, पण तो काही तुम्हाला सांगण्यासारखा नव्हता. म्हटलं जाऊ दे, त्याला आपण व्हॉईस ओव्हर करावं. आणि इकडे मी विहानलासुद्धा तुम्हाला दाखवते विहान कसा रेडी झाला. तर विहान मस्त असं रेड रेड टोमॅटो बनवून रेडी झालेला होता. तर असा होता आजचा ड्रेसअप. त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी. तुम्ही म्हणत असाल हे लोक काही पायी चाललेत का? नाही नाही, थांबा, यांचे फ्रेंड येणार होते आम्हाला पिकअप करायसाठी. तर ते आमचं गेटवरती वेट करत होते, त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि पुण्याच्या जवळचा मोस्ट फेवरेट, पुणे आणि मुंबईकरांचा असा मोस्ट 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 फेवरेट 1 डे ट्रिप लोकेशन म्हणा, 2 डे ट्रिप लोकेशन म्हणा, आणि पावसाळ्यातलं सगळ्यांना आवडणारं असं लोकेशन म्हणजे लोणावळा. तर आम्हीसुद्धा तिकडेच चाललो होतो. पुण्यातून जस्ट बाहेर पडलो आणि तुम्हाला वेदर दिसतच असेल की मस्त असं फॉग झाला होता, क्लाउड अगदी खाली आलं होतं, असं वाटत होतं की आता हात लागतो की काय. आणि आम्ही आमच्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत. तर आम्ही फर्स्टली गेलो टायगर पॉईंटला. आम्ही जाता खूप काही पॉईंट्स मिस केले, म्हटलं आपण जाताना तिथे भेट देऊ. टायगर पॉईंटला आलो तर खूप सगळी गर्दी होती आणि तिथे खायच्या वस्तू भेटणार नाही असं होईल का? तर मस्त असं गरमागरम स्वीटकॉर्न तिथे भाजायला रेडी होते. तर ते म्हटलं आम्ही पण सुद्धा स्वीटकॉर्न वगैरे घ्यावं. मस्त असे कुरकुरीत कांदा भजी पण घेतले, त्याच्यासोबत सॉस आणि चटणी. त्याच्यानंतर मस्त असे वाऱ्यामध्ये केस उडवत मी आणि विहान मजा करत होतो. खूप गर्दी होती आणि रस्ता फारसा चांगला नव्हता, म्हणून विहानला काही खाली सोडता आलं नाही. मी त्याला घेऊनच उभा राहिले होते, पण त्याला खाली जायला आवडतं. पण ठीक आहे म्हटलं, त्याला वेदर ती दाखवावं. पण टायगर पॉईंटला खालचं काहीच दिसत नव्हतं. त्याच्यानंतर विहानची काही इकडे वेगळीच एक्साइटमेंट लेवल थोडीशी वाढलेली होती. त्याला खाली उतरवलं होतं, त्यामुळे तो खूपच खुश झालेला. पण आम्ही इथे फार सगळं थांबणार नव्हतो. विहानलासुद्धा मस्त मस्त मॅगी मी चारून घेतली होती. विहान कधीच मॅगी खात नाही, फर्स्ट टाईम त्याने मॅगी ट्राय केली. आणि भूक लागली होती आणि वेदर इतकं छान होतं, त्यामुळे पोटामध्ये कावळे ओरडायला लागले होते. म्हणून पटकन असं मॅगी, गरमागरम पकोडे आणि स्वीटकॉर्न खाऊन घेतलं. मग अचानकच पावसाचं खूप वातावरण झालं. अचानक तिथली सगळी गर्दी पण कमी व्हायला सुरुवात झाली होती. खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी झाली होती. आणि इथला स्टॉलवाल्यांनी थोडासा रेट पण वाढवला होता त्यांचा. पण ठीक आहे, अशा वेदरमध्ये खायला भेटते हेच मुश्किल आहे म्हणायचं. आणि मग पुन्हा काय, आम्ही चला म्हटलं आता रिटर्न जाऊया, कारण की पावसाचं खूपच वातावरण झालं. येताना आम्ही असं ठरवलं होतं की वॉटरफॉलच्या इथे थांबायचं, पण अचानक खूप धो असा पाऊस यायला लागला, त्यामुळे आम्हाला काही थांबता आलं नाही. आणि विहान पण झोपून गेला होता, त्यामुळे आता तर काही गाडीमधून उतरणं पॉसिबलच नव्हतं. आणि तुम्हाला दिसतच असेल की पुण्याकडे निघताना खूप असा पाऊस लागला आणि पुढे आम्हाला लोणावळ्यामध्ये ट्रॅफिकसुद्धा खूप लागलं होतं. तर तिथे थोडासा आमचा वेळ गेला. आणि पण 1 डे ट्रिप म्हणता येणार नाही, अगदी 2-3 तासांची ट्रिप होती. ट्रिप खूप छान झाली. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.